आता मध्यंतरी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी सांगितलं होतं, की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट मदत देऊ. परंतु एन-डी-आर-एफच्या निकषाप्रमाणे म्हणजे अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान होते आणि त्या नुकसानीपोटी जी काही मदत मिळते, ही मदत केंद्राच्या एन-डी-आर-एफच्या निकषाप्रमाणे मिळत असते. आणि एन-डी-आर-एफच्या निकषामध्ये आपले राज्यकर्ते जे काही आश्वासन देतात, की सरसकट मदत, तसा कुठलाही उल्लेख नाही आहे. एन-डी-आर-एफच्या निकषामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान हे 33% किंवा त्यापेक्षा जास्त असेल, ते शेतकरी मदतीसाठी पात्र ठरत असतात. परंतु आपल्या राज्य सरकारला जर मदत द्यायची असेल, सरसकट मदत द्यायची असेल, तर त्यासाठी राज्य सरकारलाच पैसा द्यावा लागतो. परंतु अद्यापर्यंत राज्य सरकारनं अशी कुठलीही तरतूद केली नाहीये. स्थानिक पातळीवर आपले तलाठी असेल, ग्रामसेवक असतील किंवा जे काही कृषी सहाय्यक असतील यांच्या माध्यमातून जे पंचनामे सुरू आहेत, ते पंचनामे एन-डी-आर-एफच्या निकषाप्रमाणे सुरू आहे. म्हणजे राज्य सरकार एकीकडे काही म्हणत असलं, तरी देखील पंचनामे मात्र हे केंद्राच्या निकषाप्रमाणे सुरू आहे. राज्याला जर वाढीव मदत द्यायची असेल, सरसकट मदत द्यायची असेल, तर त्यासंबंधीचा निर्णय आपल्या राज्य सरकारला घ्यावा लागेल. तसा प्रस्ताव केंद्राकडे द्यावा लागेल. जर केंद्राने हा प्रस्ताव मान्य केला, तर केंद्र सरकार तो निधी देईल किंवा अन्यथा आपल्या राज्यालाच तो पैसा द्यावा लागेल. आता दुसरीकडे ॲग्रिस्टॅगचा सुद्धा मुद्दा पुढे येतो, की राज्य सरकारनं ॲग्रिस्टॅग बंधनकारक केलंय. ॲग्रिस्टॅग नेमकं कसं अडचणीचं ठरतंय त्याविषयीचा व्हिडिओ आपण आधीच बनवलेला आहे.